ऑफिसमध्ये एका नवीनच मुलीशी ओळख झाली होती. रोज आमच्याबरोबर लंचला, ब्रेकफास्टला वगैरे असायची. कित्येक वेळेला मी तिला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर सतत कुणाला तरी स्टॉक करताना पाहिलं होतं. मी डायरेक्ट काही तिला विचारलं नाही, बट एका कलिगकडनं समजलं की ही नेहमी तिच्या एका चुलत बहिणीला सतत स्टॉक करत असते. आणि रिझन काय? एक तर पहिली गोष्ट, ती चुलत बहीण तिच्यापेक्षा 8-10 वर्षांनी लहान असून ती सगळ्याच बाबतीत तिने हिला मागे टाकलं होतं. फॉर एक्झाम्पल, राहणीमान, लाईफस्टाईल, ती छोटे छोटे ड्रेसेस, सगळ्या टाईपचे ऑल ओव्हर ड्रेस घालायची आणि सिटीमध्ये मॉडर्न लुकमध्ये असायची. पण हिला पॅरेंट्सनी अलाव केलं नव्हतं. ही साधी भोळी गावखेड्यातली वगैरे अशी होती. सेकंड थिंग, तिचं एज्युकेशन, ती छान एज्युकेटेड होती. थर्ड अँड द मोस्ट म्हणजे तिचं इंग्लिश खूप छान होतं. शी वॉज मास्टर इन इंग्लिश आणि हिला इंग्लिशचा एक शब्दही येत नव्हता. आणि अशा बऱ्याच काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे हिला तिच्याबद्दल एक जेलसी निर्माण झाली होती. त्यामुळे ही तिला नेहमी फेसबुक, इंस्टाग्रामवरती स्टॉक करायची आणि ती जेवढी तिला स्टॉक करायची तेवढंच तिचं जेलसी वाढत राहायची. मग ही फेक अकाउंट काढून त्याच्यातून तिला निगेटिव्ह कमेंट्स वगैरे पास करायची किंवा स्वतःला नाही जमलं तर दुसऱ्यांकडून करून घ्यायची. अशा बऱ्याच गोष्टी हिच्या चालू होत्या. ओ माय गॉड, मला असं तिला सांगावंसं वाटलं की अशाने कुणाचं काही वाईट होत नसतं. त्यापेक्षा तिच्यामध्ये जर जास्त गुण असतील तुझ्यापेक्षा तर थोडेसे तिच्याकडनं घ्यायचा प्रयत्न कर ना. एखाद्याला असा त्रास देण्यापेक्षा आणि त्यांचं वाईट चितण्यापेक्षा असं कोणाचं वाईट होत नसतं. आपण सुधारावं, आपण तिच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करावा. पण कमाल वाटते, जगात अशी सुद्धा माणसं असतात